स्थापना त्यावेळेला 14 विद्यार्थी आणि आज रोजी 1000 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत. शिंगरे बाबांचं स्वप्न होतं कैलासाचे शिंगरे बाबांचं की नुसतं 8वी 9वी आणि 10वी पुरती शाळा मर्यादित असता कामा नये. म्हणजे 1ली ते 7वी पर्यंत कुठेतरी दुसरीकडे शिकायचं आणि 8वीला नंतर इथं ॲडमिशन घ्यायचं, परत 10वी नंतर परत 11 12वीसाठी बाहेर जायचं. हा उद्योग मुलांच्या बाबतीत होऊ नये म्हणून बाबांनी या मळवली भाजे गावाच्या परिसरातील 20 गावांचा विचार करून 1ली ते 4थीचे वर्ग आणि त्या अगोदर 5वी ते 7वीचे वर्ग या ठिकाणी सुरू केले आणि त्यानंतर 11वी 12वीचे वर्ग सुरू केले. त्याच्या पाठीमागचा एकच उद्देश होता बाबांचा की बालवाडीमध्ये एकदा मुलांनी प्रवेश घेतला की 12वी पर्यंतचं याच ठिकाणी शिक्षण पूर्ण व्हावं आणि तो परिपूर्ण होऊन या शाळेतून बाहेर पडावा, एक सुजाण नागरिक म्हणून तो बाहेर पडावा, अशा प्रकारची बाबांची तळमळ होती. आणि मला वाटतं ही तळमळ पूर्ण करण्यासाठी आमचे सगळे नियामक मंडळ सदस्य आणि त्याचबरोबर अजून नाव घ्यावं लागेल ते माननीय सर्वोदय सरांचं की त्यांनी सर्वप्रथम या शाळेची धुरा आपल्या हाती घेतली आणि 14 विद्यार्थ्यांवरती सुरू झालेली शाळा पुढं 1000 विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी सर्वोदय सरांनी फार मोठे कष्ट घेतलेले आहेत. शाळा म्हणून या शाळेकडे पाहिलं जातं. मला वाटतं मलखांबापासून सर्वच खेळ किंवा सर्वच ॲक्टिव्हिटी क्रीडा क्षेत्रातल्या शाळेमध्ये घेतल्या जातात. त्याचं कारण ग्रामीण भागातला विद्यार्थी हा मावळ तालुका छत्रपती शिवाजी महाराज इथल्याच मावळ्यांनी बळ दिलं आणि मग छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य काबीज करू शकले, निर्माण करू शकले. त्याच गुप्ता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री विद्या बालक मंदिर भाजे आजच्या ह्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या मुलांनी जे वर्षभर आपल्या शाळेमध्ये जे शिक्षण घेत असतात त्यावेळेला सर्वात हातचा वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे सर्वात आनंदाचा मुलांच्या दृष्टीने. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना मी 15 दिवस महिनाभर केलेले डान्स, मी केलेली मी अनुभवलेली कलाकृती ही दाखवायची प्रत्येकाला विद्यार्थ्यांना घाई झालेली. तसेच आपल्याला पारितोषिक काय मिळेल हे कधी मिळेल, मगाचपासून जो आपण 1 तास या ठिकाणी घालवला, 1 ते 1.5 तास, ज्यांच्याकडे विद्यार्थ्यांना काही संबंध नाही, परंतु तुम्ही बेचैन झाले होता. आणि खरी आता आम्ही जास्त वेळ घेत नाही, मी 2 मिनिटातच उरकणार आहे, कारण का तुम्हाला पारितोषिकाची व आपला कलाकृती दाखवण्याची घाई झालेली आहे. आताच आम्ही अगोदर आल्या विज्ञान प्रदर्शन तसेच ड्रॉइंग कलाकृती हे बरेच 2-3 प्रदर्शनावर पाहिली. ही जी कलाकृती दाखवण्यामध्ये जे काही डायमंड जे आपण म्हणतो ते ह्या भूमीमध्ये तयार झालेले आहेत आणि ह्यातूनच आपल्या समाजामध्ये ही झालेली जे विद्यार्थी असतात हे समाजासमोर येत असतात. आत्ताच सांगितलं का ही जी भूमी ही तापित भूमी आहे, कारण ह्या ठिकाणी पूर्वी इथं जी लेणी असल्यामुळे या ठिकाणी मोठमोठे ऋषीमुनी या ठिकाणी येऊन गेलेले. 2 बाजूला 2 किल्ले आहेत, त्याच्यामुळे हा परिसरातला इतिहास खूप मोठा आहे. मला जास्त इतिहासात जायचं नाही, परंतु हे ह्या ठिकाणचे जे बीज आहे, जसं आता सरांनी सांगितलं, या ठिकाणी मलकाम पण शिकवले जातात, विविध टाईपचे खेळ शिकवले जातात आणि त्यातून ह्या ठिकाणी दडलेली जी आपली तुमच्यासारखे जे विद्यार्थी आहात हे समोर समाजाच्या समोर येणं गरजेचे असते.
मग त्या ठिकाणी एखादा कलाकार नाटक मधला असेल, कुठला एखादा विद्यार्थी पिक्चर मध्ये जाणार असेल, किंवा एखादी जसंच मगाशी आता सांगितलं का जे या ठिकाणी जे स्वागत गीत गाजलं ती या तालुका स्तरीय जिल्हा परिषदेवरही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी खरंच मगासपासून जे त्यांनी तबला वाजवला, खरंच सुंदर छोट्या वयामध्ये आपला तबल्याची कला त्यांनी दाखवलेली. अशीच या कला प्रदर्शन आम्ही या ठिकाणी आम्ही बघायला उत्सुक झालेलो आहेत. मी जास्त बोलत नाही, परंतु तुमच्यासारखे जे विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असतील, पहिलीपासून ते 10वी 11वी 12वी पर्यंत त्यांची कला बघण्यासाठी मी या ठिकाणी खास आलेलो आहे. आपल्याला पारितोषिकाची आशा लागलेली आहे. मला एवढंच सांगावंशी वाटतं की तुम्ही जी ही रत्न या भागामध्ये जी दडलेली आहेत ती आपली रत्न या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमामुळे पाहायला मिळत असतात. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलींना सांगावंसं वाटतं, आपला हा जो समाज आहे, हा जो परिसर आहे, हा जास्त उंच पण नाही, जास्त कमी पण नाही. पण मुलींना मला खास सांगावंसं वाटतं की आपण 10वी 11वी 12वी नंतर आपल्या घरातली लोक आपल्याला कुठेतरी लग्नाची घाई करतात, किंवा मुली सुद्धा नको त्या मार्गाला जात असतात, लवकर लग्नाची अपेक्षा असते. मला मुलींना खास सांगावंसं वाटतं, आपलं करिअर कसं घडल, आपलं करिअर कसे आपल्याला घडवता येतील, 12वी नंतर आपल्याला पुढील शिक्षण घेता येईल, या ठिकाणी मुलींनी जास्त लक्ष द्यावं. विद्यार्थ्यांनी त्याच पद्धतीने मला एवढंच सांगावंसं वाटतं की तुम्ही जे रत्न या परिसरात आहात ती आपली पारखी या शाळेने जे तुम्हाला स्टेज उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यातून आपली कला दाखवून आपलं त्यातील कला कौशल्य समाजासमोर आणावं व या परिसरात निस्तात मावळमध्ये नसून पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपलं कौशल्य दाखवावं व पुढील मुली किंवा मुले असतील आपलं शिक्षणाकडे लक्ष देऊ, आपलं भवितव्य घडावं, असंच मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी सरपंच असतील, उपसरपंच असतील, पाटील असतील, त्या लोकांना मला त्यांना एवढेच सांगायची इच्छा असते की ही जी रत्न जडवलेले तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काम करत असताना या शाळेकडे आपल्याला कसं लक्ष देता येईल, थोडं आपला निधी या शाळेकडे कसा वळवता येईल याकडे थोडं लक्ष द्यावं, अशी मला या परिसरातील ग्रामपंचायतीला सुद्धा विनंती करूशी वाटते. मी या परिसरामध्ये देवले गाव असेल त्या ठिकाणी एक जी शाळा चाललेली असते अनाथांची, त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी मला वाटतं मी 1 का 2 एकर जागा त्या ठिकाणी दिलेली का, तर ह्या ठिकाणी काहीतरी आपण तयार करायला पाहिजे, कुठले तरी विद्यार्थी आपल्याला घडवले पाहिजेत आणि त्यांनी आपलं नाव लौकिक कसं करता येईल या ठिकाणी लक्ष केलं पाहिजे. मी जास्त वेळ घेत नाहीत, मी फक्त एवढंच सांगतो की आता तुमचा कार्यक्रम लवकर आपण सुरू करावं व तो आम्हाला बघण्याला संधी मिळावी एवढंच सांगू इच्छितो. व सरांना सांगू इच्छितो की जे विद्यार्थी पारितोषिक घेणार असतील, तुम्ही वरील ह्याच्यामध्ये पण काही नंबर काढणार असतील ना प्रदर्शनामधून, तर प्रत्येक जे 3-4 दालनं आहेत त्या पहिल्या, दुसऱ्या, तिसरे हे तिन्ही बक्षीस प्रत्येक दालनातून माझ्यातर्फे मी आपल्याला जाहीर करतो व हे या ठिकाणीच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यांचा यथोचित गौरव करून विद्याप्रसारणी सभा कायमच त्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आली आहे. त्यानिमित्त मी सर्वांचं अभिनंदन करते आणि अशीच प्रगतीची कास धरावी असे मी त्यांना आवाहन करते. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या शिक्षक त्यांची तळमळ, सचोटी आणि मार्गदर्शन यांचे पण तेथं यशाचे मानकरी आहेत, त्यांचे पण मी कौतुक आणि अभिनंदन करते. आपल्या गुरुजनांबद्दल कायम तुम्ही विद्यार्थ्यांनी कृतज्ञता बाळगावी. आजचा जो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे त्याची तुम्ही सगळेजण खूप वेळपासून वाट पाहत आहात. त्यासाठी मी तुमच्या कला गुणांचा आविष्कार पाहण्यासाठी आतुर आहे. त्यासाठी मी जास्त तुमचा वेळ घेत नाही. तुम्हाला सगळ्यांना मी अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीस मनोपासून शुभेच्छा देते आणि आनंद व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
कुंभार की है। दोनों विट्ठल की आरती में आए हैं। कुछ समय उस विट्ठल को भूलकर घर परिवार में ध्यान दे दे तो आपकी बड़ी कृपा होगी। विट्ठल भी तुम्हारे परिवार का हिस्सा है। हाँ हाँ, तो परिवार के सारे सदस्यों से मिलने का समय बराबर बराबर बांटना चाहिए ना। देखो, इस विट्ठल ने तुम्हें मेरी अर्धांगिनी के रूप में चुना और ये नन्हा बालक भी उसी विट्ठल की ही देन है। हाँ हाँ, विट्ठल की ही देन है। तो इसे विट्ठल का प्रसाद समझकर कभी लीजिए ना अपने हाथों में, कभी अपने गोद में उठाकर खिलाइए ना इसको। यदि आप सारा लाड़ प्यार उस विट्ठल पर ही नौछावर कर दोगे तो इस नन्हे विट्ठल के हिस्से में क्या आएगा? ये गीली मिट्टी। विट्ठल, अब दोनों विट्ठल को आप ही संभालिए। मुझे कुएं से पानी लेने जाना है, ध्यान रखिएगा। आज अपने विट्ठल के लिए मटका बनाऊंगा और प्रतिदिन उस मटके में पानी भर के अपने विट्ठल को स्नान कराऊंगा।
हाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको होणारा हाताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खऱ्याची संगत खोट्याची खरू नको येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आहे डाव सारा सर्ग जल काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे हमें गर्व है तुम भी धन्य हो माते जो अपने पुत्र के लिए भगवान तक से लड़ने को तैयार हो गई जैसे शांति के लिए उसका पुत्र है वैसे ही मेरे लिए है और कोई अपने पुत्र को दुखी नहीं देख सकता
व्हाट्सएप ले लो, फेसबुक ले लो, स्नैपचैट ले लो, इंस्टाग्राम ले लो, 15 सेकंड के रील्स, 30 के रील, 10 रुपए के फॉलोअर्स ले लो। व्यस्ते कमाल सस्ते में ट्रेंडिंग में रहने के लिए 1 डजन हैशटैग ले लो। हट्टा कट्टा मोबाइल। ये मोबाइल यूं ही हट्टा कट्टा नहीं हुआ। इसने बहुत कुछ खाया पिया है। ये हाथ की घड़ी खा गया। समय नहीं लोगों के पास, ये लोगों का वक्त खा गया। ये टॉर्च लाइटें खा गया। इसने सैकड़ों मील की दूरियां पी हैं। इस मोबाइल ने तन्हाइयां पी हैं। ये मोबाइल किताबें खा गया। पड़ोस की दोस्ती मेल मिलाप खा गया। ये मोबाइल फोन यूं ही हट्टा कट्टा नहीं हुआ। इसने बहुत कुछ खाया पिया है। ये रिश्ते खा रहा है, 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 रिश्ते खा रहा है। मैं जागूं। ये हंसी पल फिर मिले ना मिले, क्यों ना इन लम्हों को फिर से एक बार जी लूं। तुझी को तो खो दिया है, अब मैं तुझे नहीं खो सकती। माँ, जैसे आप मेरी माँ हो, वैसे धरती माँ भी मेरी माँ है और देश की सेवा करना मेरा फर्ज है।
कब आओगे, कि घर कब आओगे, देखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सोना सोना है। एक गुजरने वाली हवा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे। वहीं थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के पैरों को छूके तो उसे उसके बेटे का नाम दे। आप लोगों की छुट्टी मंजूरी हो चुकी है, आप लोग अपने अपने घर जा सकते हैं। मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा। आज पूरा देश क्रोधित है, पूरा देश आक्रोशित है और पूरा देश गुस्से से उबल रहा है। जम्मू कश्मीर के अवंतीपुरा में आतंकियों ने सीआरपीएफ के काफिले पर हमला किया है। Tragic day for India. 40 CRPF jawans have been killed in the worst terror attack against security men in Kashmir ever. ये हमला 2016 में उड़ी में हुए आतंकवादी हमले से भी बड़ा है और इसने पूरे भारत के धैर्य और सब्र को तोड़कर रख दिया। आर्मी ऑफिसर बनना है और देश की सेवा करनी है। No!
आणि मराठी चित्त्यांची झडप पडली सुरतेवर. शहर सुरत. या सुरत शहराच्या बाहेर एका एकल कोंड्या घरात एक युरोपियन वलंदेजी मुलखातली बाई राहत होती. घरात पुरुष माणूस कोणीही नव्हतं. होती फक्त तिची 2 लहान मुलं आणि ही त्यांची आई. आपल्या घरावर मराठ्यांचा छापा पडणार, आपली आणि आपल्या चिमण्या पाखरांची कत्तल उडणार, आगीत सारं घरदार जळून खाक होणार या भीतीनं ती माय माऊली घाबरून गेली होती. पण सबंध दिवसात तिच्या घराकडे कोणताही मराठा हशम फिरकला सुद्धा नाही. पण रात्र झाली आणि मराठी सैनिकांची एक टोळी तिच्या घराच्या रोखानं निघाली. मुलाहिजा न करो, मुलाहिजा न करो, मार डालो, गिरफ्तार करो, किसी का भी मुलाहिजा न करो, मुलाहिजा न करो. Oh God, save us, save us. आप लोग अंदर कैसे नहीं आए? मैं तो समझती थी कि आप शिवाजी राजा के लोग हमको मार डालेंगे, हमारा घर बार लूट कर सबको जला देंगे, हमारी जिंदगी बर्बाद करेंगे. ये आपने कैसे नहीं किया? नहीं नहीं बहन जी, ऐसा कभी नहीं होगा. इस घर में सिर्फ एक औरत अपने बच्चों के साथ रहती है, यह जानकर हमारे शिवाजी राजा ने आपकी रक्षा करने के लिए हमको भेज दिया है. हाँ, सारी रात यह पहरा करने का महाराज ने हमको हुक्म दिया है. हाँ, इसलिए हम आए हैं.